हे लगेच होणार नाही. नमो माय भाषा. स्वरूपाच्या ठिकाणी नजर गेल्यानंतर विषयाचा विसर आपोआप पडला. एक सांगतो, विषयातून जो आनंद मिळतो तो विषयाचा नसून निजज्ञानाचा आनंद आहे. हे लवकर पटणार नाही. माणसं म्हणतील म्हणजे मग विषयाकडे जावं का, गेल्याशिवाय जन्म झाला का. मी नेहमी सांगत असतो, माणसं मोठे मोठे विद्वान मंडळी कामाची निंदा करतात. बरोबर आहे ना. काम वाईट आहे म्हणतात ना. हो ठीक आहे, मान्य आहे, मला विशिष्ट भूमिकेतून मान्य आहे. पण एक सांगू का, काम हे तुमच्या माझ्या जन्माचं अध्यस्त कारण आहे. डावलता येतो का, डावलता येतो का. हां, आणि दोन तरुण आणि तरुणी एकत्र आणायचं त्याच्याकरता. बरोबर आहे. आणि ज्याच्याकरता एकत्र आणायचं त्याला अमंगल कार्य म्हणायचं नाही, मंगल कार्य म्हणायचं. आणि पुढे वाट कशाची बघायची. दोन्ही भेटल्या रस्त्याने, तुमच्या गणपतीच्या दारातच भेटल्या. कसं काय सखुताई, किती दिवस झालं लग्नाला मुलाच्या? 6 महिने. अजून नाही काही? आमच्या बाबा मुलाचं 2ऱ्या महिन्यातच. बघा किती असतात, त्यांना बरं वाटतं. काय आनंद. आणि लगेच म्हातारी नवऱ्याजवळ गेला. हो कळलं का आजोबा. कशाची फलश्रुती आहे ही? देवपूजेची? बरं नाही देवपूजा नाही. एका थेंबातून एवढा आकार निर्माण होतो. नाक काय, कान काय, हात पाय. अरे कुणाचा कोणी आला किती जरी करून निर्माण करू शकत नाही. एका थेंबातून एवढं निर्माण होतं. नाही का प्रभूचं दर्शन नाही का. काय आकार, काय बघतात. वा 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 वा. मग ते बाळ जन्माला आल्यानंतर आनंद. विकार असेल तर आनंद का, आणि विकार असेल तर मंगल कार्य का. हां, तुमच्या समाजाला जे मान्य आहे त्या रीतीच्या उलट गेला तर त्याला चुकीचं म्हणतात. पण त्या रीतीला धरून जर ओळीने डझनभर जरी झाली, आज झालेले आहेत की काय त्याच्यात माझ्या माहितीचे आहेत. एकाने 7-12च्या उतारावर एकच बायको होती. त्यांनी अशोकराव 16 नावं घातली. त्यांनी, माझ्या फडावरची व्यक्ती आहे, मला माहिती आहे. मग त्या मामलेदारांनी वर बघितलं, म्हणले बायकोचं नाव एक दिसतंय, तुमच्या दुसऱ्या 2-3 बायका आहेत का, त्या मेल्या का. नाही नाही म्हणले, एकीपासून एवढी आहे. मला असं वाटलं काय बाई आहे ती. आणि मी जेव्हा बघितलं एकदम काटक सुनापेक्षा ती हालत होती. मी म्हटलं क्या बात आहे. मी म्हटलं प्रभू तुझी लीला अगाध आहे रे, तुझी लीला अगाध आहे रे. आता मला सांगा, ही जी प्रभूची लीला आहे याला वाईट म्हणावं का. नवे नवे कोणचीच गोष्ट वाईट आहे. तुम्ही वाईट बघताय ती दृष्टी बदला, रिकामे व्हा. हां, एक निळोबारांनी ओवी लिहिली आहे, नव्हे काम तो भोग रती सुखाचा, निजानंद तो पिलांतरीचा. एक विशिष्ट दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने आपण वावरतो त्या पद्धतीचं आचरण करणं, त्याच्या बाहेर जाण झालं तर चुकलं. माझं बोलणं कळलं का. हां, त्याच्या सीमा उल्लंघन केलं तर चुकलं. पण सीमेच्या आत राहून जर भोग घेतला तर त्याला कुणी चुकचं आहे. उल्हास म्हटलंय. अजून सांगतो, पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ काम आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष कोणचं डावललंय. अर्थालाही डावललेलं नाही, कामालाही डावललं नाही. पण ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे. म्हणून नीट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट हा चिदविलास आहे. बाळ मांडीवर घेतल्यानंतर काय आनंद वाटतो. अरे क्या बात आहे. ते का आनंद वाटतो माहिती आहे का. आपलंच
परिच्छिन्नपणाने दर्शन झालेलं आहे आपल्याला. दिसतात दोन पण असतो आपण. मुलाच्या गालावरून हात फिरवताना तो मुलाचा गाल नाही, आपलाच गाल असा त्या मुलाच्या गालात आहे. म्हणून मुलाच्या गालात हाणल्याचा राग तुम्हाला यायचं कारण काय? तू त्याला हात लावला नाहीस, मला हात लावलास. माझं बोलणं कळलं का? मग मला सांगा, तुम्हाला जर तुमच्या मुलातून तुमचा गाल दिसतो तर तुमच्या गालातून प्रभूला स्वतःचा गाल नाही दिसणार तर कुणाचा गाल दिसणार? काय म्हटलं मी? कुणाचा गाल दिसणार? हाच चितविलास आहे, हाच चितविलास आहे. मग त्या गालाबद्दल वेडं वाकडं वाटतं म्हणून महाराज म्हणाले, असो जडले सुवर्णी मन, तुटले अलंकाराचे ध्यान, तेवी स्वरूपी पावता समाधान. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. वेचोनिया आणू कल्लोळ, म्हणून घापे करतळ, तेथे तरी निखळ पाणीची बावे. अहो, एक मनुष्य असा कल्लोळ सुंदर येत होता पाण्यावर. त्याला वाटलं तो हातात घ्यावा. हातात घेतल्यानंतर कल्लोळ संपला आणि पाणीच राहिलं. म्हणजे तुला काय म्हणायचं, कल्लोळ होता का? बरं, नव्हता का? नव्हता का? दिसतोय कल्लोळ आहे. नव्हता का? होता. होता का? हातात येत नाही. अरे, कल्लोळ हा जसा त्या पाण्याचा विलास आहे तसं तुम्ही सर्व या ठिकाणी त्या प्रभूचा विलास आहात. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे, उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जाऊ. चांगदेव 65. काय उभी सांगतायत? कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. कल्लोळ बाजूला सारायचा नाही, भोवरा बाजूला सारायचा नाही. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जाऊ. कल्लोळ नाही, पाणी नाही, आहे काय? पाणीच आहे. कल्लोळ तरंग, त्याच्यामध्ये सुद्धा आहेत तरंग, लाट, स्त्रीलिंगी तरंग, भोवरा काय, पण शेवटी तरंग म्हणा. अहो काय हो, काल पावसामुळे मुंबईच्या चौपाटीला 50 फूट लाट. अरे लाट कुठे आहे? पाणीच आहे. लाट कुठे आहे? पाणीच आहे. तसे या ठिकाणी महाराज म्हणाले, आत्मप्रतीती राग द्वेष संवती अतळे नाकी. लक्षात घ्या, आता इंद्रियग्राम विरहित, तो संकल्प विकल्परहित, आत्म्याहून विपरीत देखणाची नाही. एकदा चिद्विलासाची बैठक प्राप्त झाल्यानंतर, इथे मजा सांगतो, संत रागवत नाहीत म्हणतात. संत रागवत नाहीत असं नाही, ते त्या भूमिकेवर गेल्या कारणाने त्यांच्यामध्ये राग येऊ शकत नाही. ते समत्वाच्या दृष्टिकोनातून बघतात म्हणून राग येत नाही. माझं बोलणं कळलं का? काय? आपल्याकडे समत्वाची दृष्टी नाही, आपल्याकडे आपल्या पुरतीच दृष्टी आहे. माझं बोलणं कळलं का? काय हे लगेच होणार नाही. या जन्मी होईल की नाही मला माहिती नाही, पण ऐकून ठेवा, या जन्मी केव्हा तरी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल असं कधी जगता येतं का? मला माहिती आहे, पण संत जगले हे उदाहरण आहे ना, आहे का नाही? सगळ्या गावांनी वाळीत टाकलं, पण नाथ महाराज दलितांच्या वस्तीमध्ये जाऊन त्याचं मूल घेऊन आले, त्यांच्या पंक्तीला जाऊन बसून आले. मला एक लक्षात ठेवा, हे त्या दृष्टिकोनातून बघू नका. त्यांचा चिदविलास होता म्हणून त्यांना तिथे जाताना काही वाटलं नाही. त्या निराळं काही केलंच नाही. सगळे म्हणाले, अरे दलिताचं मूल उचलून घेतलं. ते म्हणले, दलिताचं काही मला माहिती नाही आहे. ते मूल समोर आलं, ते असं टाचेवर नाचत होतं. मला असं वाटलं माझ्या पांडुरंगाचे पाय भासतायत. मला असं वाटलं माझ्या पांडुरंगाचे पाय भासतायत. ते अमकं का तमकं ते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही. मला एवढंच कळतं, माझा प्रभू नटला आहे. लक्षात घ्या, संतांनी हे अवजून केलं नाही. त्यांची दृष्टीच अशी झालेली असते की त्यांना त्याच्यामध्ये विशेष काही वाटतच नाही. बरं का? मागे तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, मोठी गमतीची. गौतम बुद्धाला एकाने शिव्या दिल्या, ऐकली आहे तुम्ही, तरी पण जरा पुन्हा सांगतो. का कुणाला माहीत? त्या गौतम बुद्धाचा राग आला.
जे बोला 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 आणि हे हल्ले नाहीत बरं का, हे मस्तपैकी उभं राहिले असे. त्याच्याशिवाय एक एक ऐकून हे म्हणाले, आज आपल्यात नवीन भर पडली. तुम्हाला माहिती आहे का, मध्ये एक लेख आला होता, झाली 20 वर्ष, शिव्यांची वर्गीकरण. बापावरून शिवी, आईवरून शिवी, गाढवावरून शिवी, बाईवरून शिवी. अरे 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 अरे, त्यांनी वर्गीकरण लिहिलं होतं. मग मी कोणाला तरी सांगितलं, त्यात पत्र टाकून कळव की याच्यावर PhD का करत नाही. म्हणजे शिव्याचा सुद्धा खजिना. गौतम बुद्ध ऐकत बसले, हसतात आणि प्रतिक्रियाच काही दिली नाही. मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला उत्तर देऊन माणसाला चिडवण्यापेक्षा तुम्ही उत्तर देऊ नका, ते किती चिडतं ते बघा. म्हणून काय काय बायका अशा असतात, हा शंख करतोय ती नसती. बेबी तिथलं पातेलं घे ग. अगं मी बोलतोय का दगड बोलतोय, तुमचं तुम्ही समजून घ्या. तुम्ही समजून घ्या, तुम्ही बोलताय का दगड बोलताय, काय म्हणायचं ते म्हणून घ्या. ती तिच्या ह्याच्यात असाय तसे ह्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. शेवटी काय केलं माहिती, थो. काय होईल इथे तुमच्या माझ्यावर नुसतं केलं तर काय होईल, मारामाऱ्या होतील. थो. बरं आहे म्हणाले, येतो. हा म्हणले मी थुंकलो, तुम्ही काहीच बोलला नाही. नाही म्हणले, थुंकल्यावर एक कळलं की तुझा स्टॉक संपला. जेवढ्या शिव्या होत्या त्या थांबल्या. बरं आहे, गेले निघून. याला मात्र रात्रभर तळमत बसला. आपण बोललो पण ते काहीच बोलले नाहीत, आपण बोललो पण ते काहीच बोलले नाहीत, आपण बोललो पण ते काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी आले, निघाले असताना असा अष्टांग दंडोत घातला. म्हणले मला माफ करा. म्हणले कोण तू? म्हणले मी काल शिव्या दिलेला. नाही तू आज नाही, कालचा जर शिव्या दिलेला तू आज असता तर आज शिव्या दिल्या असत्यास. आणि आज तू पाया पडतोयस. काल ज्याला शिव्या दिल्या तो जर मी आज असतो तर माझ्या पाया पडला नसतोस. कारण काही नाही आहे म्हणून तू निघून जा. शिव्या दिलेला तू संपला, घेतलेल्या मी संपल्या. आज तू माझ्या पाया पडतोयस, मी तुला आशीर्वाद देतोय. दोघंही नाही, माफ करायची गरज नाही. विलास विलास. गंमत बघा, हे सगळं अवघड आहे, मला कल्पना आहे, पण ऐकून ठेवायला काहीच हरकत नाही. हे गौतम बुद्धाचं सांगितलं तसंच नाथांचं आहे ना. हां, अगदी पॅरलल गोष्ट आहे. म्हणून नाथांची उपमा अशी आहे, शांती ब्रह्मनाथ. त्यांची शांती केव्हाही ढळली नाही, निज का ढळली नाही आहे ते हेही माझ्या प्रभूचं रूप आहे, हेही माझ्या प्रभूचं रूप आहे. एक अतिशय महत्त्वाचा दृष्टांत सांगतो. द्रौपदीची मुलं कापून काढली अशी. हे 5 जण जाऊन डोंगरावर बसले होते आरामात आणि तेवढेच वाचले, बाकी सगळे खलास झाले. आणि परीक्षिती पोटातला तेवढा वाचला. आल्याबरोबर तुम्हाला सांगू, द्रौपदी तुटून पडली कृष्णावर, तुटून पडली अक्षरशः. भाऊ म्हणतोस, अमकं करतोस, तमकं करतोस, आणि गळ्या मिठ्या पण हंबरडा फोडून रडू लागली. एकही मूल शिल्लक नाही. कशा करता लढाई करायला लावलीस? काय तुझ्या लढाईचा हेतू होता? अरे कौरवांचंही कोणी शिल्लक नाही, पांडवांचं कोणी शिल्लक नाही, राज्य कुणी करायचं? कशा करता खटपट केलीस? आणि होते तेवढे एका रात्रीत कापून काढलेस. कृष्णाने थापटली अशी, शांत झाली. बार म्हणे, तो म्हणतेस ना मी माझ्यामुळे घडलं, सगळे जिवंत करतो. इथे ऐकण्यासारखं आहे. असं वर बघितलं, गालावर गाल ठेवला, डोळ्याला धार लागली. नाही म्हणे, जे तुझ्याशी एकरूप झाले तिथेच राहू दे.
तुझ्याशी एकरूप झाले तिथेच राहू दे. ती म्हणली मगाशी जे रागवलीस ती, मगाशी मुलांची आई बोलत होती, आता तुझी भक्त बोलते. मगाशी त्या मुलांची आई बोलत होती, आता तुझी भक्त बोलते. प्रभुराया, भाग्यवान आहेत माझी मुलं जी तुझ्याशी एकरूप झाली. हे ऐकायला सोपं आहे, पण ज्याच्या जीवनामध्ये हे घडतं ते मोठं अवघड आहे. अवघड आहे. हां, एक सांगू का, दोन्ही गोष्टी जीवनामध्ये पचवाव्या लागतात. दुःखसुद्धा पचवावं लागतं, तसं सुखसुद्धा पचवावं लागतं. आणि संत हे सुखदुःखात येत आहेत म्हणून त्यांचा चिदविलास अखंड चालू आहे. कोणत्याही वेळेला कधीही नाराज नाहीत. म्हणून या ठिकाणी म्हणाले, जै जेवी उचलोन येई जे कल्लोळ, तव सापडे नुसदे जळ, तेवी विषय इंद्रियांचा खेळ परी स्वरूप मात्र. विषया इंद्रियाचा शब्द काय, स्पर्श काय, रूप काय, रस काय, गंध काय, याच्यातून कोणताही जरी भोग घेतला तरी ते विषयातून आहे हे माहिती नाही आहे. त्या विषयातून सुद्धा प्रभू प्रेमाचं दर्शन आहे. चला आता मगाचा दृष्टांत पुन्हा दुसऱ्या पद्धतीने सांगतो. मूल हे विषयातून जन्माला आलेलं आहे, पण दुसऱ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मूल हे त्या प्रभूने घडवलेलं एक प्रसाद आहे, नाही का? कसं बघता त्याच्याकडे? आणि म्हणून मुलं आणि फुलं देवाशी तुलना केली जाते. हां, कशाचं दर्शन आहे मूल? अरे विलासच आहे तो जीवनाचा. विषयाकडून बघू नकोस. विषयाकडून बघितल्यानंतर ते टाकावेसे वाटतील. प्रभू प्रेमाकडून बघ, म्हणजे त्याच्यातला आनंद त्या स्वरूपाहून काही ज्ञानाचे ढळणे नाही. वा, त्या स्वरूपापासून यत्किंचित सुद्धा कोणत्याही अवस्थेत तो ढळत नाही, यत्किंचित सुद्धा ढळत नाही. तो आत्मरसोतीही चाकेला असे. ज्यांनी आत्मरस चाकलेला आहे तो कोणत्याही अवस्थेमध्ये, सुखामध्ये आणि दुःखामध्ये, सुख आलं तरी म्हणतो वा प्रभू प्रसाद आहे, दुःख आलं तरी म्हणतो वा प्रभू प्रसाद आहे. म्हणून जयाती आरती आत्मसुखाची प्रतिती ऐसिया काही मागोनी बोल. हातापायासी स्पर्शू, डोळ्यापासी रूपसू, जिभेपासी मिठांशू, कोणी ऐकू तरी परमळा परवते, रवेपण नाही कापुराते, ते बहुतापरी स्फुरते तेची स्फुरे. अगा कापूर हाती घेता हस्ती जोडे मृदुता परी. हे बघा कसा आहे, एक कापूर हातात घेतला. कापूर हातात घेतल्यानंतर हाताला स्पर्श सुंदर झाला, नाकाला वास मिळाला, हाताला मृदुत्व, हस्ती जोडे मृदुता परी परमळाची वेळ येता न वाहनची नाही. नमो माय भा